एकादशी माणसाने इतकी कडक करायची असती. भगवंताने नामदेवाचं एकादशी व्रत कसं आहे, नामदेव महाराजाचं हे पाहण्यासाठी स्वतः ब्राह्मण झाले. माझं प्रमाणासकट पाठ आहे प्रकरण महाराज. स्वतः ब्राह्मण झाले आणि नामदेव महाराजाच्या एकादशीच्या द्वारी आले, मला भिक्षा द्या. नामदेव महाराज म्हणले, आज एकादशी आणि आमचा नेम असा आहे, व्रत एकादशी करीन उपवास. आज आमच्या घरात चुलच पेटत नाही महाराज. असं कसं म्हणले? अहो माझा जीव जायला चाललाय, मी 10 दिवसाचा उपवासी. म्हणले तुम्ही आज थांबा, कीर्तन करून उद्या सकाळी द्वादशीला पारणा करून जेव घालतो. अरे ते म्हणले माझा जीव चाललाय. ब्राह्मण बसला खाली. खाली बसला का त्याच्या हातपायला कापरा आलं. नामदेव महाराज म्हणले, काही झालं तरी चलत, पण मी एकादशीला जेव घालणार नाही. त्या ब्राह्मणाने सांगितलं, मी प्राण सोडतो. ब्राह्मण नव्हता, तो आता भगवंत. नामदेव महाराज म्हणले, तू मेला तर चल, मी तुला धावा घालीन, पण तुला जेव नाही घालणार म्हणले. आणि देवाने सोडले ना प्राण. प्राण ब्राह्मणाचा प्राण नामदेव महाराजाच्या दारात सुटला. पंढरपूरच्या सगळ्या ब्राह्मणाला बातमी कळली. सगळे ब्राह्मण धावून आले. लय वारकरी म्हणवतो, वैष्णव म्हणवतो. आणि ब्राह्मण दारात मेला. ब्राह्मण ब्रह्म हत्येचं पातक. जय दिशी ब्रह्म हत्या घडे, तय दिशी पर्जन्य न पडे. शकरे धरी आले पाणी आडे, अवर्षण पडे बहुसाल. रामायणात ओवी. आणि मग नामदेव महाराजाला सांगितलं, ब्राह्मण मेला, तुम्हाला प्रायश्चित्त घ्यावं लागेल. म्हणले काय? ध्यानचं प्रायश्चित्त घ्यावं लागेल. आणि पुंडलिका पुढे 2 चिता रचल्या महाराज. आणि एका चितेत ब्राह्मणाचं प्रेत पेटवलं आणि एका चितेत नामदेव महाराजांना चिता पेटवली. म्हणजे उडी टाका पेट त्या चितेत. नामदेव महाराज म्हणले, मी मरायला तयार आहे, पण अन्नदान करायला तयार नाही. एकादशीला अन्नदान करूच नाही. आणि नामदेव महाराजांनी चितेत उडी टाकली. लगेच भगवंत प्रकट झाले. नामदेव महाराजाला उचलून धरलं. तो का देवाशी जतन त्याशी बाधू न शक्य आग्न. लगेच देवाने उचलून धरलं. नामा धन्य आहे तुझी एकादशीची निष्ठा. ब्राह्मण महाराज दारात मिळाला तरी तो अन्नदान केलं नाही. स्वयंपाक करीत नका जाऊ एकादशीला घरी. बऱ्याच माळकऱ्याचे पोरं एकादशीला घरी भाकरी खातेत. तुम्ही माळी घालून अपराध केलाय विठ्ठल. आता काय सांगावं. पांडुरंग वैद्य एकादशीच्या दिवशी त्यांनी गोळ्या खाल्ल्या नाही. त्यांनी गोळ्या कशा खायच्या म्हणजे आज एकादशी. बिस्किट आणि गोळ्या द्यायला लागले. मग त्यांना एकादशीला ते बिस्किटही खायनात आणि गोळ्या खायनात महाराज. काय माणसं असतील निष्ठावान.